नाही, मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अतिशय निंदनीय प्रकार घडतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवून तयार झाल्यानंतर त्याचा अनावरण करण्यासाठी 2 असंविधानिक पदावर बसलेले आणि 1 संविधान पदावर बसलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांना जर त्या गोष्टीचा म्हणजे महाराजांबद्दलची आस्था काय आहे ती त्या दिसली। दुसरं म्हणजे अमित ठाकरेंनी जे केलं ते काय चुकीचं केलं का? महाराज आतमध्ये बंदिस्त आहेत, अतिशय धूळ घाण असं त्या कपड्यावर पडलेलं होतं आणि महाराजांना त्याच्यातून या धूळ घाणीच्या पुतळ्यांना त्या मुक्त केलं। हा गुन्हा आहे? या महाराष्ट्रात तो गुन्हा होऊ शकतो? म्हणजे सरकार नक्की कुठल्या दिशेने चाललंय? म्हणजे तुम्ही प्रत्येक नागरिकाला सांगताय या कृतीतून, तुम्ही कोणाचेही मुलगे असू देत, पण जो असं काहीतरी आमच्या विरोधात कराल तर तुमच्यावर आम्ही केसेस टाकणार। म्हणजे आपली अराजकताकडे वाटचाल झाली आहे आणि ज्याला हुकुमशाही म्हणतात ती ह्याच्यात दिसते। खरं तर गणेश नाईक जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलं की अमित ठाकरे यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो मागे घेण्यासंदर्भात मी बोलेन आणि हे त्यांना काही पटलेलं नाहीये, अशी त्यांची प्रतिक्रिया होती। गणेश नाईक हे मूळचे शिवसैनिक, काही कारणास्तव अनेक वर्ष ते विभक्त झाले आमच्यामधनं, पण त्या व्यक्तीचं मी खरंच कायम कौतुक करते की त्यांनी कधीही विभक्त निघून गेले पण त्यांनी कधी ना बाळासाहेबांवर कधी वक्तव्य केलं, ना कधी त्यांनी उद्धवजींवर वक्तव्य केलं किंवा ठाकरे घराण्यावरती मग राजसाहेब असतील कोणावरही त्यांनी आपली लाईन, ज्याला म्हणतो ना कर्तृत्वाची लाईन, ती त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने डार्क करत गेले। त्यांनी कोणाची लाईन पुसण्याचं काम, दुष्ण देण्याचं काम कधी केलेलं नाही। आजही त्यांची, भले ते भाजपात आहेत, म्हणजे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणण्याचं बाळासाहेबांनी आम्हाला संस्कार दिलेले आहेत, आई वडिलांनी संस्कार दिलेले आहेत। त्यामुळे चांगल्या गोष्टी गणेश नाईकांच्या आम्हाला खूप भावतात आणि त्यांनी जे आज आम्ही भाजपात असल्यामुळे सत्तेत आहेत तरी त्यांनी ते पण सांगण्याचं धाडस केलं की हे बरोबर नाही, मी त्याच्यामध्ये रेक्टिफाय करून व्यवस्थित करतो। काय पोलीस नोटीस आहे, काय काय त्या नोटीसमध्ये असू शकतं? कुठला गुन्हा केलाय? काय गुन्हा केलाय त्यांनी? फक्त महाराजांच्या पुतळ्याला मोकळा श्वास दिला, जे आपण त्याच्यात समजतो, ज्या ज्या बनवले जातात प्रतितात त्यांचे, त्याच्यात आपण असं समजतो की इथे महाराज आहेत आणि म्हणून त्यांच्या पायाला वंदनीय हे करून आपण नतमस्तक होतो। हे तुमचं महाराजांवरचं प्रेम। नंतर केला तर आता 4 दिवसांनी, मग आधी काय केला? तुम्हाला बरेच पत्र आली आहेत, तुम्हाला बऱ्याच वेळेला लोकांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी कळवलं होतं, का वेळ काढला नाही? तेव्हा आत्ता मला मिळाला आणि मग नोटीस देता। या नोटीस महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मी म्हणेन आता धिक्कार करतील। नुकतंच एक प्रकरण समोर आलेलं आहे। पंकजा मुंडे यांचे जे पीए आहेत अनंत गडे, त्यांच्या पत्नीने खरं आत्महत्या केलेली आहे, मात्र त्याच्यावरून आता काहीतरी वेगळं काही घडलं याच्या मागे असं संशय व्यक्त केला जातोय। त्यांच्या कुटुंबियांचं तर म्हणणं आहे की ही आत्महत्या नाहीये, ही हत्या आहे। बघा, ज्या पीएच्या कोण पत्नी, म्हणजे मी तर पीएलाही ओळखत नाही आणि त्या, पण एक नागरिक म्हणून, या देशाची नागरिक, या महाराष्ट्राची, मुंबईची नागरिक म्हणून मी एवढंच सांगेन, एखाद्या महिलेचा जेव्हा मृत्यू होतो आणि ती विवाहित अविवाहित वयाने लहान कुठलीही असली तरी आपल्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशामध्ये एकमेव असा देश आहे आपला की त्याच्यामध्ये भारत माता, जगात एकमेव देश आहे की ज्याला भारत माता म्हणतात। मग भारत माता म्हणून जन्माला आलेल्या मुलीपासून ते अगदी सरणावर चढेपर्यंत त्या महिलेचा सन्मान, अगदी सरणावर गेल्यानंतरही सन्मान झाला पाहिजे। आपण जेव्हा अग्नी देतो तेव्हा कुठलाही कपडा न हे करता फक्त गाठी सैल करून अग्नी देतो, इतकं आपण सन्मानाने महिलांना वागवतो।
तर अशा महिलेचा जो काय आता मृत्यू झालाय, ज्या पीएच्या पीए म्हटल्यानंतर 90-95% लोकांमध्ये जास्त असतो, कारण संपर्क नेत्यांचा होत नाही, मग संपर्क त्याच्याशी केला जातो. त्यामुळे अशा नागरिकांमध्ये असलेल्या जे कोणी आहेत, नक्की त्याच्यात काय घडलंय खरंच बऱ्याच वेळेला माहिती नाही आता नेमकं काय घडलंय. पण जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी तरी किमान नीट महिलांची वर्तणूक असली पाहिजे. आता हळूहळू आपल्याला त्याच्यातल्या कडी उलगडतील. यांनी असं म्हटलं जातंय की कुठेतरी त्या व्यक्तीचे पीएचे विवाहबाह्य संबंध होते आणि आता या प्रकरणामध्ये अंजली दमानिया या खरं तर उतरलेल्या आहेत. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेल्या होत्या आणि त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता गौरी जिथं नाव होतं त्या मुलीचं, पंकजा मुंडेताईंचा पीए अनंत गर्जे नाव आहे, त्यांच्या पत्नी गौरी गर्जे. तर पोलिसांनी आता अगदी खोलवर जाऊन चौकशी केली पाहिजे. तिच्या घरच्यांचं जर म्हणणं असेल आहे, आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातून ते आता सगळं कळतंय, तर त्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे. आणि तिच्या घरच्यांची म्हणजे तिच्या बाहेरच्या लोकांनी या गोष्टी जर केल्या असतील तर परत तो प्रश्न येतो की आपल्या सगळ्यांच्या ज्या संवेदना आहेत त्या गोठल्या आहेत का? 3 वर्षाच्या मुलीवर, 3 महिन्याच्या मुलीवर अशा अत्याचार होत असतील आणि मग आम्ही लगेच चौकशी करणार, कसून करणार. कसून काय नंतर बाहेर येतच नाही. आणि आलंच तर शिंदे सारखा एन्काउंटर होतो, जे कल्याण याच्यामध्ये घडलेली गोष्ट, आम्ही होतो स्वतः त्या सगळ्या गोष्टीला. मग या सगळ्याला जर अशा पद्धतीने मिळत असेल तर जे बायकोशी चांगले वागत नाही, विवाहबाह्य संबंध, आपल्याकडे संविधानामध्ये त्याच्यासाठी खास कायदे महिलांचे, त्याच्यात पण त्याला अटक केली पाहिजे किंवा जे काय खरं खोटं हे काढून तिला न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे असं म्हणतात की मतं द्या नाहीतर निधीला कात्री लावेल, तर दुसरीकडे मंत्री बावनकुळे असं म्हणतायत की खर्चाची चिंता नको, स्टार प्रचारक मीच आहे. हो, फारच. त्याला जोडून प्रश्न फक्त असा आहे की हसन मुश्रीफ जे सध्याच्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे कमी मतं पडली तर खैर नाही, तर मतदारांना कुठेतरी धमकवण्यात आहे का? गंमत काय आहे, हसन मुश्रीफ हे काही वर्षापूर्वी म्हणजे अगदी भाजपाच्या किंवा शिंदेच्या गोदीत जाऊन बसत नाही तोपर्यंत ते एकदम पुरे भ्रष्टाचारी हे ते सगळं होतं. काय झालं, हे सगळे ना धीर चेपत चालले. याच्यासाठी हात जोडून नागरिकांना उलट विनंती आहे की आले ना, निवडून येतात ना भ्रष्ट, त्यांना काहीच कष्ट लागत नाहीये. आणि बावनकुळे ते तर सगळ्यांना सावरासावर करायला आहेच, कारण त्यांच्याच याच्यामध्ये असलेल्या गटातल्या लोकांमधनं हे जर होत असेल. निधी काय तुमच्या पिताश्री देतात? निधी तर सर्वांच्या करदात्यांच्या मधनं येणारा निधी आहे. तुम्ही त्याच्यावर आहात याचा अर्थ जे नितेश राणेनी आणि निलेश राणे 2 भावांमध्ये जरा गोंधळ होतो, त्यातल्या एकाने भाजपमध्ये त्यांनी सांगितलं होतं की नाही दिला तर मी हे करेन. म्हणजे काय तुम्ही काय पिताश्री जमा करतात? करदात्यांचा पैसा आहे, करदात्यांना असलेल्या सुविधा देणं नागरिकांना, आणि त्या सुविधांसाठी लोकशाहीने जन्माला घातलेलं ही निवडणूक प्रक्रिया, त्याला तुम्ही हलताळ फसताय. आणि मंत्री महोदय म्हणून महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय? हे एक प्रश्न असा की ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अबकी बार 100 पार असा नारा दिलाय महानगरपालिकेत, तर मुंबई महानगरपालिकेत भाजपने कसा नारा दिलाय अबकी बार 100 पार. बघा, अबकी बार त्याचा मग जनता आपटी बार करतं, हा आपण अनेक वेळा अनुभवलाय. आम्ही पण त्या गोष्टीची वाट बघू आणि आपटी बार हा आम्ही देऊ.
त्यांनी अबकी बार सांगितलं ना, आम्ही सांगू आपटी बार अभी. ताई, सध्या राजकारणामध्ये मालवणी पॅटर्न याची एक मोठी चर्चा होताना पाहायला मिळते. अमित साटम असलम शेख यांच्यावर टीका करताना असं म्हणले की पाकिस्तानची औलाद आहे आणि याच्यावरूनच युवक काँग्रेसने सुद्धा आंदोलन केलं. आता या सगळ्यामध्ये कुठेतरी आपण बघतो की सकल हिंदू समाज देखील मागणी करते की असलम शेख यांच्यावरती गुन्हा दाखल करावं. मालवणी पॅटर्न आणि असलम शेख यांच्यावर होणारी टीका याच्यावर नाही, मुळामध्ये त्या मालवणी म्हणजे मी एका गोष्टीवर नक्की बाईट देते की अमित साटम हे काही बोलू शकतात. हा त्यांचा तर हातखंडा आहे काही बोलण्यामध्ये. त्यामुळे त्यांच्यावर असलम शेखनी नक्की काय केलंय किंवा त्यांचं काय आहे आणि जर ते सकल मराठा त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होते तर याच्यामध्ये अनेक गोष्टी पाठीमागून करता करविते वेगळे पण असतात. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत, जर या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला वाटतंय इथे हे केलं पाहिजे तिथे केस, मग ह्या जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा का नाही होत पटपट. म्हणजे राजकारणामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी कोणालाही कसंही आम्ही लटकवू हे उदाहरण. काही भाजप आणि शिंदे शिवसेनेतलं नाराजी नाट्य आणि शेवटी उपमुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केलेली तक्रार. आता केंद्राचं असं म्हणणं आहे की राज्यातले हे सगळे प्रॉब्लेम आहेत तुम्ही राज्यातच सोडवावे, केंद्रापर्यंत किंवा दिल्लीपर्यंत आणू नये असं केंद्रातूनच सुनावण्यात आलं. मी तुमच्याच मीडियामधून किंवा तुमच्याच इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियामध्ये वाचलंय, बाबा मला मारलो. तर बाबा मला मारलं तर बाबालाच सांग ना, आजोबाला कशाला जाऊन सांगताय असं आता लोक म्हणताय. आणि महाराष्ट्राने कधी, महाराष्ट्र हा वेगळा आगळा वेगळा आपला जे पूर्ण या देशात वेगळा जिल्हा म्हणून बघितला जातो. महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून बघितलं जातं. एक अग्रेसर महाराष्ट्र, चांगला सुशिक्षित महाराष्ट्र, साधू संत त्याच्यानंतर लेखक असे सगळ्या यांनी भरलेला महाराष्ट्र आहे. आता या महाराष्ट्रामध्ये वैचारिक पातळीमध्ये ऱ्हास होताना दिसतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लोकांना कळत आहे. याला जोडून प्रश्न असा की महायुतीमध्ये निवडणुका लढायच्या, महायुतीच्या विरुद्ध बोलायचं नाही असं असताना चंद्रकांत पाटील असं म्हणतात की राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मत देताना भाजपलाच मतदान द्या कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता हे त्रिमूर्ती सरकार आहे. आम्ही आजही तेच म्हणतोय की जेव्हा 14ला राज्य आलं तेव्हा आमच्या उद्धवजींनी उपमुख्यमंत्री करा असं सांगितलं गेलं. तेव्हा असं परत सांगितलं गेलं की ते असंविधानिक पद आहेत आणि ते आम्ही देणार नाही. तेव्हा होते का? आज असंविधानिक पदावर असलेले लोक फंडाबद्दल धमक्या देत असतील, पैसे देणार नाही वगैरे, तर ह्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. म्हणजे काही असू देत. मग अशा लोकांना म्हणजे आज भाजपचे तर फारच डेअरिंग करतायत का, तर आमचे देवेंद्र सक्षम आहेत. पण त्याचबरोबर जे सांगोल्याचे आमदार पडलेले आणि काय झाडी काय डोंगर बोलणारे, आज काय त्यांची भाषा आहे? का आपल्या घराला आग लावून गेलात? तुमच्या बोडाला अशीच आग लागणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.